बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात, कारण विधान परिषदेच्या जागा वाटपावरून आता साठमारी होत असल्याचं पाहायला मिळते। विधान परिषदेच्या जागांवरून साठमारी होत असल्याचं दिसतंय। अजित पवारांकडे 2 जागा आहेत, त्यांच्याकडे 3 इच्छुक उमेदवार आहेत। या संदर्भातल्या अधिक तपशिलावर एक नजर टाकूया। 3 इच्छुक कोण आहेत ते आपण पाहतोय। राजेश विटेकर हे इच्छुक आहेत, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम वाळे थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, काय हा नेमका वाद आहे? 3 इच्छुक आहेत, 2 जागा आहे, काय या संदर्भात निर्णय अंततः होऊ शकतो? काय माहिती मिळते? श्रेयस, समजा एक गोष्ट बघायला गेली तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत, एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट। आणि ज्या पद्धतीने अनेक लोक शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि संख्याबळ आमदारांचं अजित पवारांकडे जास्त आहे, त्याच अनुषंगाने एक दौड लागलेली आहे की अजित पवार गटामध्ये राहून आपला किती फायदा करता येईल, अशा पद्धतीची एक दौड जी आहे ती सुरू झाली आहे। आणि याचमुळे जे आहे आता 2 जागांसाठी 3 उत्सुक उमेदवार जे आहेत ते दिसून येत आहेत। श्रेयस, आपल्याला नेमका आता सत्ताधारी पक्ष म्हणून अजित पवार गट आहे आणि त्या सत्ताधारी पक्ष गटामधून आपला कसा वैयक्तिक फायदा, राजकीय फायदा करून घेता येईल, अशाच पद्धतीने सर्वजण आपल्या लक्षात ठेवत आहेत गोष्टी आणि समोर येताना दिसून येत आहेत। श्रेयस, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।